जय भीम, जय शिवराय. जकडबंद पायातले साखळदंड, तटातट तुटले तू ठोकताच बंड. झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्यामुळे, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्यामुळे. वामनदादा कर्डक. होय, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंडमधून 3 पदव्या घेतल्या. मित्रांनो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्लंडमधून 3 पदव्या घेतल्या. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्स येथून बाबासाहेबांनी MSc आणि DSc केलं आणि बार ॲट लॉ ही पदवी ग्रेज इन मधून बाबासाहेबांनी घेतली आणि या 3 पदव्यांचा कालावधी होता 8 वर्षाचा. पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या 3 पदव्या फक्त आणि फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केल्या. होय, संघर्ष, चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास, त्या 7 कोटी जनतेला न्याय द्यायचा होता. माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो, पण माणूस म्हणून आम्हाला जगता येत नव्हतं. त्या प्रत्येकाला न्याय द्यायचा होता. पुस्तकाच्या पानावर ती 7 कोटी जनता दिसत होती. पुस्तकाच्या पानावर रामजी आंबेडकर दिसत होते. रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत त्यांच्या उशाला बसून राहायचे. रात्रीच्या 2 वाजता बाबासाहेबांना अभ्यासाला उठवायचे आणि पुन्हा त्यांच्या पायी झोपी जायची. होय, ते रामजी आंबेडकर, ती 7 कोटी जनता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्या पुस्तकाच्या पानावरती दिसत होती. आतला आत्मविश्वास जागा झाला होता, प्रचंड जागा झाला होता. आणि म्हणूनच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवकांना सांगतात, तपा अंती फळ. होय, या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे भाग 2 या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकर युवकांना सांगतात, तपा अंती फळ तप. बाबासाहेब सांगतात, परदेशामध्येही आणि इथे भारतात शिकत असताना सुद्धा 24 तासापैकी 20-20 तास बाबासाहेब खुर्चीमध्ये बसत होते, अभ्यास करत होते. इतिहास घडवायचा होता, त्या प्रत्येकाला न्याय द्यायचा होता, माणसामधला माणूस जागा करायचा होता. 20-20 तास बाबासाहेब सांगतात, 40 नंतर सुद्धा एकाच खुर्चीत 20-20 तास बसून मी अभ्यास करत होतो. शेवटच्या क्षणापर्यंत मी शिकत होतो, मी संघर्ष करत होतो. मित्रांनो, हा संघर्ष कुठंतरी हरवलाय. आतली ती जिद्द, तळमळ कुठंतरी हरवली. बाबासाहेब सांगतात, 8x8च्या खोलीमध्ये सगळा माझा परिवार आणि तिथं 1 आण्याचं घासलेट